असं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटतं. परभणीतली घटना असेल, बीडमधली घटना असेल, बदलापूर झाल्यानंतर सुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही, कल्याणमध्ये झालेली घटना असेल. लोकप्रिय आमदार हसन मुश्रीफ यांची वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. शुभेच्छुक रवींद्र पाटील बानगेकर, संचालक बिद्री सहकारी साखर कारखाना. पाया ज्यांनी रचला आणि या देशाला जी काही प्रगतशील देश म्हणून जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळं, लिबरलायझेशनमुळं आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि आज हे नेतृत्व हरपणं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल. आणि आमच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी आजच्याच देशामध्ये काँग्रेसचं त्यामध्ये देश पातळीवर आणि राज्य पातळीवर एक बदलाचे मोठे संकेत आहेत ते दिलेले आहेत. कशा पद्धतीने याकडे आपण काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, परंतु काल आम्हाला इथंच सांगण्यात आलं होतं की त्याचं स्पोक्सपर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्या पण या ठिकाणी झाली. आणि काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेली. आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी 100 वर्षापूर्वी काँग्रेसची धुरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना त्या निमित्तानं तिथं CWCची मीटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता. आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलो होतो. आणि पुढचा वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण, उद्याच्या भविष्यकाळात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं, काय भूमिका असेल याची स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलणं अशा पद्धतीच्या आपल्या नावाची चर्चा आहे. अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात. मूळतः झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून आणि वेगवेगळी कारणं यामध्ये पुढे आलेली. त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळेजण करतात. सरकार जरी स्थापन झालं तरी राज्याची कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न हे अजूनही सुरू आहे. कल्याणची घटना बघितल्या, कोथरूडची घटना बघितली, काय नेमकं या सरकारनं सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला असं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटतं. परभणीतली घटना असेल, बीडमधली घटना असेल, बदलापूर झाल्यानंतर सुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही, कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता गँग पुण्यामध्ये चाललेल्या घटना असतील, कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला. अर्थकारण बिघडलेलं आहे. शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी 27 तारखेला होतो तो होईल का नाही अशी शासनता आम्हाला कळते. तर 1 तारखेला कळेल, पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झाला आहे का. आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला